वन म्हणजेच दिनेश मोने यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेली ही जर्सी समीरबाईने देऊन त्यांचा गौरव केला जातोय। मॅचला सुरुवात करायची आहे कोरे मामा यांच्या शुभ हस्ते। ही मैन ऑफ द मैच। थैंक यू सो मच कोरे मामा, अपना सुनते स्थान पर है। समीर भाई आपसे वार्तालाप जरूर करेंगे। कैसा लग रहा है, मैन ऑफ द मैच का खिताब मिला है आपको और आपकी टीम जीती है? बहुत अच्छा लगा कि हम लोग जीते, आज क्वालिफाई भी हो गए और नेक्स्ट बहुत सारे टूर्नामेंट खेलते हो और अभी के फिलहाल के टूर्नामेंट बहुत सारे देखे हैं, लेकिन एसपीएल साइबर प्रीमियर लीग इस साल का यह टूर्नामेंट कैसा लगा आपको? लास्ट ईयर भी हम लोग ने खेला था, लास्ट ईयर भी एकदम अच्छा ऑर्गेनाइज हुआ था, इस साल और अच्छा किया है। सो कुडोज टू साइबर, दे आर द बेस्ट, आई थिंक सो। थँक्यू सो मच, विश यू ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट मॅच। हा होता समीर ज्याने खूप चांगल्या पद्धतीनं खेळ केला, 20 धावांची वैयक्तिक खेळी केली आणि आपल्या संघाला क्वालिफाय केलंय या डी ग्रुप मधून। आता त्यानंतर आपल्याला दुसरा संघ मिळणार आहे डी ग्रुप मधून क्वालिफाय करणारा। दोन पराभूत संघ एकमेकांसमोर आहेत आणि त्यानंतर जो इथून विजयी होईल तो निर्मल सम्राट या संघासमोर दोन हात करताना दिसेल आणि त्यानंतर आपल्याला दुसरा क्वालिफाय होणारा संघ इथून मिळणार आहे। कालचा दिवस उद्घाटन सोहळा खूप चांगल्या रीतीने पार पडला, अनेक वेगवेगळ्या पद्धती, त्यामध्ये दोन्ही आमचे कर्णधार, जो पहिला टॉस केला जातो तो ब्लीझर मध्ये केला जातो आणि आमचे माइक्स म्हणा किंवा डायरेक्ट हिट, फलंदाज बाद आणि पहिल्या विकेटचं पतन। थँक्यू, काय जबरदस्त सॉन्ग आहे, खूप मोठा सार या गाण्यामध्ये आहे। आमचे डीजे मयूर सातत्याने तो सांगत असताना, दिन दिल्यानं देवानं आम्हाला कौर, पीक दर्याचं शेती मीठ आणि मावर, काय जबरदस्त लाईन्स आहेत या। डाऊन द ग्राउंड, परंतु क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज बनलाय आणि चेंडूला त्यांनी अडवलंय। एक धाव मात्र धावून तिथे कंप्लीट झाली आहे, सिंगल धाव्याने धावफलक पुढे जाईल। 3 चेंडू 2 धावा अशी सद्य स्थिती आहे। आज ॲज पर शेड्यूल्ड, ॲज पर टाइम मॅचेस स्टार्ट झाल्या। काल 11:50 सगळ्या मॅचेस संपल्या होत्या। आज 3:03 पहिला चेंडू पडलाय आणि वसईविरार बॉक्स अंडर क्रिकेट असोसिएशनच्या दिलेल्या नियमावलीनुसार वेळेमध्ये संघ येथे पोहोचून ती वेळ जी दिली आहे त्यावेळेला पहिला चेंडू टाकण्यासाठी तिथे उपस्थित असतात, रिपोर्टिंग टाइमला रिपोर्ट करतायत। ही चांगली जमेची बाब आणि एसपीएलची शोभा वाढण्यामागे ते सुद्धा एक कारण आहे। इथून 15 मिनिटांचा अवधी प्रत्येक टीमला दिला गेला, त्याच्यामध्ये त्याने ती इनिंग कंप्लीट करायची आहे। फुल टॉस बॉल दिशा देण्याचा प्रयत्न, मुक्तधीर त्या ठिकाणी होते, चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत एक धाव येते। साहिल मर्चंट, मुक्तधीर, नदीम, चांगली स्टारकास्ट लोकल लिजंड कडून सुद्धा इथे बघायला मिळेल। ओ क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, अजून एक मोरा, विकेटचं पतन, गडी बाद। थँक्यू मंगेश, नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतात। दत्तगुरु नवापूरसाठी मागील एसपीएल खूप चांगली होती, खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी पहिल्या एंट्रीमध्ये केला होता आणि सर्वांना प्रभावित करणारी कामगिरी त्यांनी इथे दाखवली होती। डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, खूप चांगला फटका, ऑफ ड्राईव्हचा हा फटका, परंतु नदीमचं तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव येते। थोडा आता हळूहळू हे धावफलक जसं संत होत चाललंय तसं टेन्शन वाढत जाणार आहे। साहिल मर्चंटच्या हातामध्ये चेंडू दिलाय आणि साहिल आपल्या संघासाठी इकॉनॉमिकल स्पेल हाताळण्याचा प्रयत्न करतील, परंतु मंगेश ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे बघा सोडून दिलं होतं चेंडूला। पण हे 2 कॉर्नर असे आहेत, केव्हा चेंडू आतमध्ये येईल सांगता येत नाही। या दोन्ही कॉर्नरवरती चेंडू केव्हा धडाडेल हे समजत नाही आणि अशा वेळेला असं सोडणं म्हणजे नक्कीच कोणाच्या तरी बोलणे ऐकण्यासारखं आहे।
डाऊन द ग्राउंड, परंतु खेळपट्टी डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. बघा ही सायकल, ही मॅन ऑफ द सिरीजची सायकल. नवे बेस्ट स्टार प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, SPL स्टार प्लेयर ऑफ द इयर, सॉरी SPL चा स्टार प्लेयर, त्याला ही सायकल ठेवली जाणार आहे. आणि ती सायकल मैदानाच्या आतूनच आणली गेली आहे. नवीन इनोव्हेशन, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न. हा तो खेळाडू असणार आहे जो खेळाडू बाकी वैयक्तिक पारितोषिकांपेक्षा वेगळा असेल. आणि लक्षवेधी खेळाडू या SPL चा स्टार प्लेयर ऑफ द SPL असा किताब आपण म्हणू शकतो, तो दिला जाणार आहे ही सायकल देऊन. मग त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सात धाबा धावफलकावरती शेवटच्या आणि अंतिम चेंडू आता साहिल मर्चंट घेऊन येतील. बघूयात कशा प्रकारे या शेवटच्या चेंडूची कहाणी. आणि या शेवटच्या चेंडूवरती खेळ राहतोय साहिल यांचा. डायरेक्ट हिट नाही झाला. डायरेक्ट हिट इथे एकदा धावून कंप्लीट केली गेली. 2 षटकं मला वाटतं इथे कंप्लीट झालेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8 धाबा धावफलकावरती दत्तगुरू नवापूर या संघाच्या. उजव्या बाहेरून चेंडू आतमध्ये येणारा, त्याला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल धाव इथे धावफलकामध्ये ऍड होईल. मुक्तदिरीच्या हातामध्ये चेंडू आहे. स्क्वेअर कट करायचं होतं चेंडूला, परंतु चेंडूला दिशा देत असताना डिक्लेअरच्या दिशेने पाठवलं गेलं. सिंगल धाव मात्र तिथे येताना दिसली. एका धाव्याने धावफलक पुढे जातं. डाऊन द ग्राउंड, मस्त फटका, शानदार फटका आहे, सुंदर रीतीने येथे मारलाय. आणि तिथे मात्र चेंडू अडवत असताना एकच धाव येते. एका धाव्याने कोणत्याही प्रकारे फरक नाही, कारण त्यानंतर निर्धाव सुद्धा आलाय. तिसरं षटक अगदी शांत चित्ताचं आहे. कोणत्या प्रकारे चौकाराची आतिषबाजी दिसत नाहीये. धावफलकावरती धावा आहेत आतापर्यंत 12. 3 षटकं संपलीत. अजूनही 6 चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. शेवटचं आणि अंतिम षटक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेलाय का? येस, अडवला गेलाय. आणि तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेलाय. खूप चांगली फिल्डिंग. मग लोकल लिजंडने इथले लोकल असल्याचा काहीसा भास करू दिलाय सर्वांना आणि त्याची माहिती. आणि यावेळेला लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ हातामध्ये. फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चेंडूला फॉलो थ्रो मध्ये अडवलं गेलं. कोणत्याही प्रकारे या चेंडूवरती फलंदाजाचं वर्चस्व दिसलं नाही. सिंगल धाव आली आणि अखेरकार 16 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता शिल्लक आहे. बघूयात काय घडतं या चेंडूवरती.
काय तो एखादा मोठा फटका आणि मोठा फटका आलाय. चेंडू सीमा रेखा पार, चौकार आणि चौकाराने धावफलक जाऊन पोहोचले. 20 वरती 21चं लक्ष ठेवलं गेलं दत्तगुरू नवापूरच्या माध्यमातून लोकल लिजंड या संघासमोर. देवाची कृपा आम्हावर खोलना पोचतोय समुंदर, जगतो आम्ही त्याच्यावर खोलना पोचतोय समुंदर. देवाची कृपा आम्हावर खोलना पोचतोय समुंदर, जगतो आम्ही त्याच्यावर खोलना पोचतोय समुंदर. देवाची कृपा आम्हावर खोलना पोचतोय समुंदर, जगतो आम्ही त्याच्यावर खोलना पोचतोय समुंदर. देवाची कृपा आम्हावर खोलना पोचतोय. मुजम्मिल खान, आपण कुठे असाल यायचंय मंचावरती. मुजम्मिल खान, मैदानाची आखणी करून घ्यायची आहे. लक्ष आहे 21चं आणि 21चा पाठलाग बचाव आपण बघणार आहोत. 21चा बचाव करण्यासाठी आमचे सर्व स्पॉन्सर ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केले त्यांचं नामलेखन करणं सुद्धा गरजेचं. थोड्याच वेळात त्या सर्वांची लिस्ट सुद्धा आमच्यापर्यंत येईल. त्या अगोदर एन्जॉय एव्हरी इनिंग बाय स्विचिंग टू द बेटर साऊंड्स आर्टिस्ट ज्यांच्या माध्यमातून सहकार्य लाभले. त्यानंतर स्वर्गीय रामदास भिका पाटील व स्वर्गीय मधुरा रामदास पाटील यांच्या स्मरणार्थ पाटील बनवण्याच्या वतीनं विशेष सहकार्य. प्रथम पारितोषिकासाठी कैलासवासी पराग रजनीकांत लदानी यांच्या स्मरणार्थ 1 लाख रुपयाची देणगी या स्पर्धेला लाभले. वाव फॅमिली सलून यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य. आरवी फिटनेस यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य. श्री मधुकरची गावड स्पोर्ट्स यांच्याकडून विशेष सहकार्य. श्री कुणालजी साने यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य. त्यानंतर वेनेट फायबर यांच्या माध्यमातून नेट प्रोव्हाइड करण्यात आलाय. बीजी स्पोर्ट्स त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य. मायक्रोटेक सोल्युशन, RS ग्रुप, त्यानंतर OSD बॉईज, SR ज्वेलर्स, हस्ती स्पोर्ट्स, MB नूर, सायबा सायकल्स या सर्वांचं मनापासून आभार. आपण केलेल्या विशेष योगदानाबद्दल लंबोदर क्रिएशन आपलं सुद्धा मनापासून आभार. आपण ते केलेल्या सहकार्याबद्दल. फेब्रुवारीमध्ये 21, 22, 23 या 3 दिवशी VPL ओहराम क्रिकेटमध्ये ओहराम टेनिस बॉल क्रिकेट या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर इच्छुक खेळाडूंनी त्या स्पर्धेमध्ये जर का खेळायचं असेल तर आपली नोंदणी करायची आहे. गुगल फॉर्म जो पब्लिश केला गेला आहे त्याच्याद्वारे तुम्ही आपला प्रवेश किंवा त्याच्यामध्ये आपली नावनोंदणी करू शकता. VPLचं मोठं आयोजन वसई तालुक्यामध्ये पहिल्यांदा इतकं मोठं भव्य दिव्य स्वरूप तुम्हाला बघायला मिळेल. त्या ओहराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं जीवदानी ग्राउंडवरती ती स्पर्धा खेळवली जाणार आहे. इतर स्पर्धांची सुद्धा तुम्हाला माहिती दिली जाईल. त्या अगोदर SPL सीझन 6 कशा प्रकारे यावर्षी आपल्या समोर आली आहे. SPL सीझन 6 कशा प्रकारे आपल्या भेटीला आली आहे, काय काय घेऊन आली आहे, काय काय देऊन जाणार आहे. डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं. चेंडू ऑफ ड्राईव्हच्या रूपाने गेलाय. कव्हर ड्राईव्हच्या पद्धतीने हा फटका खेळण्याचा प्रयत्न मुक्तधीरचा, परंतु तो प्रॉपर कनेक्शन नाही. कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू ऑफ ड्राईव्हच्या रूपाने आला आणि खूप चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. क्षेत्ररक्षिका घरवी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झाल्याने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती लोकल लिजंड या संघाच्या. येणारे 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 18 चेंडूंमध्ये किती धावा धावफलकावरती लगावल्या जातील आणि त्या धावा कशा प्रकारे लगावल्या जातील. ज्या 21 धावांचं लक्ष आहे त्या 21 धावांच्या लक्ष्यासाठी लागणाऱ्या धावा आतापर्यंत 15ची गरज 18 मध्ये म्हणजे 3चा फासला आहे. नवीन गोलंदाज देवेन यांच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. बघूया देवेन कशा प्रकारची गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू
पुढे टाकण्याचा प्रयत्न आणि त्या चेंडूवरती जर आपण बघितलं तर थोडीशी फ्लाईट होती, गतीसुद्धा होती. साहिलने त्याला दिशा देत असताना फक्त एकच धावून कंप्लीट केली गेली. कालच्या दिवसामध्ये सर्वात चांगली मॅच कोणती झाली? डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. समोरच्या दिशेने चेंडू डायरेक्टली ध्रुवीच्या दिशेने आला होता आणि फलंदाज बाद मुक्तदीरला मैदान सोडावं लागतंय. काल 23 धावांचा यशस्वी बचाव आपण बघितला, जिथे साईचरण संघाने दाखवून दिलं होतं आम्ही का डिपेंडिंग चॅम्पियन आहोत आणि या मैदानावरती आमचा किती मोठा दरार आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, फक्त स्टिअर केलं चेंडूला. एका धावेसाठी चेंडू निघून गेला सिंगलसाठी. एक धाव खूप महत्त्वाची आहे फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी वाचवणं आणि समोरच्या संघासाठी करणं. ओ इथे 1 रूपांतर 2 मध्ये ही डू ऑर डाय सिच्युएशन आहे. इथे जिंकाल तर तुम्हाला या स्पर्धेमध्ये तुमचं आव्हान जिवंत राहील आणि इथून पराभूत व्हाल तर मात्र तुम्हाला मैदाना बाहेर जावं लागेल आणि त्यामुळे अशा प्रकारच्या चुका करून तुम्ही कोणत्याही प्रकारे वाचणार नाही आहात. 1+1 अशा 2 धावा आल्या. साहिल आणि नदीम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये धावल करते. धावा 10, अजूनही 11 धावांची गरज. 14 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. अटॅकिंग फील्ड म्हणजेच काय तर एक क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये बोलवण्यात आलाय. बघूयात तो कितपत फायदा करतोय, कितपत आक्रमक. वाढवण्याचा प्रयत्न, पुढे आल्याचा फायदा नाही, नुकसान झालंय आणि चेंडू निघून गेला सीमारेखा पार. चौकार. समोर चेंडू अडवण्यासाठी आणले होते परंतु हाताला लागून म्हणजे अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला, त्याला लागून चेंडू बॉर्डरलाईनच्या दिशेने गेला, बाहेर गेला, चौकार आला आणि त्यानंतर मात्र सिंगल. या मॅचला सोपं केलं गेलंय लोकल लेजंडच्या माध्यमातून. 12 चेंडू आणि आता 6 धाब्यांची गरज. ग्रुप डी मधून पहिला क्वालिफाय होणारा संघ जो आपण बघितला त्या संघाचं नाव होतं एस राज वॉरियर्स. खूप चांगली फलंदाजी. येस, पॉवर प्ले. दुष्काळात 13वा महिना म्हणतो त्यातली कहाणी आहे. पॉवर प्ले मध्ये दुसरी एक गोष्ट म्हणजे तुम्हाला ॲडव्हान्टेज जर बघायची असेल पॉवर प्लेचं तर ते दुसरं हे सुद्धा आहेत की इथे डॉट बॉलची संख्या सुद्धा वाढू शकते जर का फिल्डिंग चांगली असेल. येस, आणि ज्याची चर्चा झाली तो डॉट बॉल आला. पहिला चेंडू निर्धाव. काय इथे पलटवर केला जाईल का? काय तो ऐतिहासिक सामना बघायला मिळेल का ज्या सामन्यामध्ये इतक्या कमी धावांचा बचाव? फुल टॉस चेंडू, त्याला दिशा दिली. चेंडू एका धावेसाठी जातोय, सिंगल येते. 16 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही 5 धावांची गरज येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये. हा सामना तितकासा कंट्रोलमध्ये राहिलेला नाहीये दत्तगुरू नवापूरच्या, परंतु जर इथे या मॅचला त्यांनी जिंकवलं तर मात्र त्यांचा कॉन्फिडन्स हा बाकी संघाच्या कंपॅरिझनमध्ये खूप चांगल्या पद्धतीने वाढेल, खूप चांगल्या प्रकारे वाढेल, मोठ्या प्रमाणात वाढेल आणि SPL मध्ये हा नवा विक्रम इथं नोंदवला जाऊ शकतो. ही ती वेळ आहे ज्या वेळेला आपलंसं करावं लागणार आहे दत्तगुरू नवापूरला. सिंगल पुन्हा एकदा धावून कंप्लीट केली गेली नदीम करवी. साहिल मर्चंट आणि नदीम या मैदानाचा चांगला अनुभव या दोन्ही खेळाडूंना आहे. लोकल लेजंड 2 वर्ष अगोदर जर तर लोकल लेजंडचा परफॉर्मन्स बहारदार राहिला होता या स्पर्धेमध्ये. उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू यश वाईट. वाईटच्या रूपाने अतिरिक्त धाव येते. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, खूप चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला. डॉट बॉल येतोय. इक्वेशन 7 चेंडू आणि 3 धावांची गरज. 7 मध्ये 3, आता 6 मध्ये 2. थँक्यू. 6 मध्ये 2 धावांची गरज आहे. आता पॉवर प्ले नसताना पॉवर प्ले लावावा लागणार आहे
आणि त्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक जे आतमध्ये घ्यायचे होते आता तर बहुतांश क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यावे लागतील, कारण या 2 धावांना वाचवणं ही मोठी आणि डिफिकल्ट टास्क यावेळेला दत्तगुरू नवापूरच्या समोर आहे. काय त्या विक्रमी धावा, ओहो इनसाइड आउट. पहिला चेंडूवरती फलंदाज बाद. साहिल मर्चंट डिपार्ट्स. बॉल मागे गेला जरा बघा. चला साहेबा व्हॉलंटियर्स, मागे बॉल गेलाय, जरा लक्ष द्या. 5 चेंडू, आता 2 धावांची गरज. योगेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आला. चेंडू अडवला गेलाय. आता 4 मध्ये 2. 4 मध्ये 2 जिंकणार कोण? लोकल लिजेंड की दत्तगुरू नवापूर. मॅच अभी भी ऑन आहे. क्षेत्ररक्षणाच्या या व्यूहरचनेला म्हणजेच या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न लोकल लिजेंडला केला गेलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाली योगेशची. शहजादने काय इथे जो प्रयत्न केला तो योग्य होता का? नेक्स्ट बॉल चेंडू मागे. धावचीची संधी. फलंदाज बाद. नदीम डिपार्ट्स. या मॅचचा रिझल्ट खूप वेगळा राहणार आहे. मॅच कोणी जिंको, मजा मात्र जास्त येणार आहे. डीजे थँक्यू. आता विचार पडलेत कोणाला बॅटिंग साठी पाठवायचंय, कारण या सर्व खेळाडूने बॅटिंग केली होती का इथे या अगोदर, हा सुद्धा एक विचार मनामध्ये आलेला असणार आहे. आता टेन्शन वाढलंय आणि टेन्शन ज्या वेळेला वाढतं त्यावेळेला कॉन्ट्रीब्युशन वाढवायचं. कॉन्ट्रीब्युशन जर वाढवाल तर मात्र मॅच जिंकता येते. 4 मध्ये 3 मध्ये 2. 3 मध्ये 2 या स्थितीमध्ये मॅच झाली आहे. काय नवीन फलंदाज फैजल. 3 मध्ये 2 जिंकणार कोण? यश. बरोबर आहे. आणि असं असताना फैजल मैदानाच्या आतमध्ये आलाय. काय शानदार गोलंदाजी केली आहे. जर का हा सामना जिंकला गेला तर मोठा जल्लोष दत्तगुरू नवापूर करेल. आणि जर का इथे लोकल लिजेंडने हा सामना जिंकला तर चेस्टवरती म्हणजे छातीवरती एक सुटकेचा निश्वास सोडणारी एक थाप असणार आहे. आणि सर्व ज्यांचा आता पल्स वाढलेले आहेत, ज्यांची हृदयाची धडधड वाढली आहे, ती मात्र त्यावेळेला शांत होणार आहे. बघूयात काय घडतंय. 3 मध्ये 2 जाळ विणले गेले पूर्णपणे. दुसरी धाव. ये क्या हुआ है? चेंडू गेला बॉर्डर लाइनच्या डायरेक्टली बाहेर. हर मुकाम आसान होता है जब मेहनत का लेवल थोड़ा ऊंचा हो. आणि इथं याच प्रकारची गोलंदाजी, शानदार गोलंदाजी. फलंदाज बाद. फैसल डिपार्ट्स. काही क्षण, काही वेळ आपल्या हातामध्ये नसते. ती आणण्यासाठी तुम्हाला ते कठीण परिश्रम करावे लागतात. आणि ते कठीण परिश्रम इथे होताना दिसत आहेत. आणि हृदयाचे ठोके बघा किती जोरात वाजतायत. ये होईना बात. 2 मध्ये 2 नवीन फलंदाज बबलू. जर बॉलरने मॅच खेळली तर 1000 रुपये रंजनदादा पाटील यांच्याकडून. 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. 2 मध्ये 2 ऑन साइडला. येस, इट्स अ विनिंग फोर. चौकार आलाय आणि लोकल लिजेंडने हा सामना जिंकलाय. परंतु सर्वांची मनं जिंकली. दत्तगुरू नवापूर साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. काय जबरदस्त लढा दिलाय. सर्वांना विचार करायचं भाग पडलं. काय जबरदस्त फटका बघा. गॅप मधून जिथे गॅप दिसत नव्हता तिथून गॅप काढलाय. चला या निर्मल सम्राट टॉस साठी आणि लोकल लिजेंड आपण सुद्धा यायचंय.